क्षमीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. कला टेन्शनमध्ये असते तेव्हा अद्वैत तिला म्हणतो, अगं काय चाललेलं आहे हे, आणि किती जगाचा विचार करणार आहेस, काही गरज नाही आहे जगाचा विचार करण्याची. आणि पूजाचा फोन लागत नाही ना, काही जर असेल तर येईल तिचा फोन, तू आता शांतपणे झोप म्हटलंय ना, असं म्हणूनच अद्वैत आता कलावर ओरडत असतो. इकडे राहुलने पूजाला किडनॅप केलेलं असतं. एका बंद खोलीमध्ये तिला बांधून ठेवलेलं असतं. बरेच गुंड तिथे असतात. तिच्या तोंडामध्ये रुमाल कोंबलेला असतो. हात पाय तिला बांधून एका खुर्चीवर बसवलेलं असतं आणि तिची हालचाल तो पाहत असतो. ती तिथून सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण राहुल म्हणत असतो, हे बघ तुला कोणीच सोडवायला येणार नाही इथे. पूजा पूजा पूजा. काय ग अद्वैत आणि कलाला माझं सगळं सत्य सांगायला निघाली होतीस? असं काहीच होणार नाही. कोणीही तुला इथे सोडवायला येणार नाही, काय कळलं? आता जोपर्यंत राहुल सांगतो तोपर्यंत तुला इथून हलता येणार नाही किंवा तुला इथून जाता येणार नाही, समजलं? त्यामुळे गप इथे राहुलच्या कब्जातच तुला राहायचं आहे, समजलं? आणि असं म्हणूनच आता तो इथे पूजाचं तोंड दाबत असतो आणि तेवढ्यातच पूजाला वेदना होत असतात. तर आता इकडे राहुल म्हणत असतो, हिच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायचं, ही इथून सुटून जाता कामा नये, समजलं? असं म्हणूनच तिथे असलेल्या गुंडांना सगळ्या काही गोष्टी तो इथे समजावून सांगण्याचं काम करत असतो. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे आता तो घरी येतो. रोहिणीला थोडासा अगोदरच कलावरती संशय आलेला असतो. ती राहुलशी बोलायला जाते आणि म्हणत असते, हे बघ राहुल, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की जे काही चाललेलं आहे ना, त्याबद्दल मला तुला काही विचारायचं आहे किंवा सांगायचं आहे. तुला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की मला असं का वाटत आहे की हे बघ, आता जे काही चाललेलं आहे ना, त्यामध्ये तू कुठलेच पुरावे इथे मागे ठेवत नाहीयेस ना. आणि तेव्हाच ती म्हणत असते, हो मी कुठलेच पुरावे मागे ठेवत नाही, समजलं? आणि आता एक पुरावा तिच्या हाती लागणारच होता आणि तेव्हाच ती म्हणत असते, कोणता पुरावा आणि कुठचा पुरावा? त्यावरच आता तो म्हणत असतो, हे बघ आई, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की हे बघ, आता झालेलं काय आहे तर इथे ती पूजाला सगळं काही इथे समजलं होतं आणि त्यामुळे मी तिला आत्ताच इथे मार्गाला लावून आलेलो आहे. मी तिला आत्ताच किडनॅप केले आणि तिला आत्ताच किडनॅप करूनच बांधून ठेवलेलं आहे. आता ती कुठेच तोंड उघडणार नाही, कारण तिने माझं आणि गौरवचं बोलणं ऐकलं होतं आणि ती गौरवचं आणि माझं बोलणं ऐकल्यानंतर मी कला मॅडमला जाऊन सांगते असं ती बोलत होती. तेव्हा रोहिणीला खूपच मोठा धक्का बसतो. इकडे कला अद्वैत त्यांच्या खोलीमध्ये आवरून बसलेले असतात. तेवढ्यातच त्यांना काउन्सलरचा फोन येतो आणि तेव्हा अद्वैत म्हणतो, ह्यांचा फोन आला ना मला तर धडकीच भरते बाबा. तेव्हाच आता कला आणि अद्वैत म्हणत असतात, कला म्हणते, बरं चल ठीक आहे, ठेव तो फोन इथे, आता ठेव बरं, काय म्हणतायत ते तरी बघूयात ना. असंच आता इथे ते बोलतात आणि हे सगळं काही बोलल्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झालेली असते की आता ते म्हणत असतात, हे बघा आता मस्त आम्ही तुमचे नवीन दिलेले जे काही टास्क आहेत ना ते पूर्ण करतच आहोत, असं इथे तो बोलतो. आणि तेव्हाच आता इथे ते म्हणत असतात, हो ते तर तुम्ही करणारच आहात आणि ते तुम्हाला करायचं सुद्धा आहे, पण आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू का की तुम्हाला काय करायचं आहे तर आता मस्त एकमेकांसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे आणि काहीतरी गिफ्ट घेतल्यानंतरच आता सगळ्या गोष्टी इथे पुढे काय करायचे काही नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तेव्हाच आता इथे रोहिणी त्या दोघांचं बोलणं इथे ऐकत असते. ती म्हणत असते, अच्छा म्हणजे आता हे खरेदीला जाणार आहात? वाच काउन्सलरवाले म्हणत असतात, हो तुम्हाला एकमेकांसाठी गिफ्ट घ्यायचंय आणि एकमेकांना आवडेल असं ते गिफ्ट घ्यायचंय. आणि तेव्हाच अद्वैत म्हणत असतो, हो चालेल ना, काहीच हरकत नाही, कारण काउन्सलरने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे आता अद्वैत आणि कलाला पुन्हा एकत्र वेळ घालवायचा असतो. आता रोहिणी म्हणत असते, ह्या काउन्सलरने जेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना तेव्हापासून जरा ही कला खूपच जास्त खुश वाटत आहे, हिचं काहीतरी करावंच लागणार आहे असाच इथे रोहिणी विचार करते. आता इकडे सांगू का, एकमेकांच्या आवडी जपल्या, एकमेकांसाठी एवढं सगळं केलं ना तर मग काय होतं तुम्हाला सांगू, साम्य दिसायला लागतं. एकमेकांमध्ये साम्य दिसलं की मग मस्त प्रेमाची नदी वाहू लागते आणि झुरू दिसायला लागतं. वा कधी कधी मला असं वाटतं ना, खरंच मी ना एखादा कवीच आहे. तर इकडे आता रोहिणी म्हणत असते, अच्छा म्हणजे ही कला आता शॉपिंगसाठी जाणार आहे, ह्या कलाचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. कला तू बाहेर तर जाशील, पण बाहेर गेल्यानंतर तू घरात येणार नाही ह्याची पूर्ण काळजी मी घेईल. तू बघ आता मी तुझ्यासोबत काय करते ते, तू घरात पुन्हा कधीच येणार नाही ह्याची मी बरोबर काळजी करणार आहे. आणि इथे
तू जेव्हाच गिफ्ट घ्यायला जाशील तेव्हाच इथे तुझा कसा सोक्षमोक्ष लावायचा हे मी बघणारच आहे. कारण तू हल्ली खूपच जास्त उडायला लागलेली आहेस, तू खूपच जास्त कॉन्फिडेंटली इथे वागायला लागलेली आहेस. ह्या सगळ्या गोष्टी रोहिणी इथे बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे सगळेजण डायनिंग एरियामध्ये नाश्ता करत बसलेले असतात. अद्वैत अगदीच पटापटा त्याचा नाश्ता संपवत असतो. तेव्हाच आबा त्याला म्हणत असतात, अरे काय करत आहेस आणि एवढा पटापटा नाश्ता तू खाऊन कुठे जाणार आहेस. त्याचसोबत आता इथे अद्वैत म्हणत असतो, हां मला ना आज खूप मोठा टास्क दिलेला आहे आणि तो टास्क म्हणजेच की इथे मला ना गिफ्ट घ्यायला जायचंय. काउन्सलरने आम्हाला असा एकमेकांसाठी गिफ्ट घेण्याचा टास्क इथे दिलेला आहे. आणि तेव्हाच आबा म्हणत असतात, अरे वा, ही तर गोष्ट खूपच चांगली झालेली आहे आणि त्यासोबतच तुम्ही ते अशा पद्धतीने गिफ्ट घेणार आहात म्हणजेच हे एकच नंबर आहे ना. आणि तेव्हाच आता आबा म्हणत असतात, हे बघ कला, माझ्या मित्राने ना एक गिफ्ट शॉप इथे ओपन केलेली आहे, तू तिथे जाऊन घेऊ शकतेस. मी त्याला फोन करून सांगतो आणि तुला मी ॲड्रेस सुद्धा देतो. आणि तेव्हाच आता कला म्हणत असते, हो चालेल ना. पण कला म्हणते, आबा खरं सांगू का, मी असं आणखी काय घ्यायचं आणि काय नाही ह्या गोष्टी मी आतापर्यंत तरी ठरवलेल्या नाहीयेत. आणि तेव्हाच आता आबा म्हणत असतात, अगं हो ठीक आहे, तू नाही ना ठरवलेल्या, पण आता तर ठरवू शकतेस ना, तिथे खूप काही व्हरायटी मिळतात. आता कला इकडे रोहिणीच्या मनामध्ये विचार येतो, वा आबा, मला तर जास्त मेहनत करायची गरज पण पडलेली नाहीये. कधी कधी ना खरंच तुम्ही माझं काम एवढं सोपं करून टाकताना आता तर आयतच कुलीत माझ्या हातात लागलेला आहे. ही कला बरोबर त्या शॉपवर जाईल आणि त्या शॉपवर गेल्यावर आयतच मला इथे सगळं काही मिळेल. आता खूपच मजा येणार आहे. असंच इथे आता रोहिणी बोलत असते. आता रोहिणी ह्या सगळ्या गोष्टी बोलत विचार करत असते. लगेचच आता सगळेजण आपापल्या कामाला गेल्यावर ती तिच्या माणसांना कॉल करते आणि त्या माणसांना कॉल केल्याच्या नंतर तिथला ॲड्रेस आणि ते सगळं काही ती सांगत असते. त्याचबरोबर मी तुम्हाला फोटो पाठवते, त्या मुलीला तिथून गायब करायचं आहे आणि हे काम त्वरित झालं पाहिजे. असंच आता इथे ती इन्फॉर्मेशन देत असते. आता तिने दिलेली इन्फॉर्मेशन मात्र ही फक्त कलाला इथे अद्वैत आणि दोघांना वेगळं करण्यासाठी हा सगळा काही तिचा हा डाव असतो. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता कला तिचा नाश्ता करत असते. रजनी आणि त्याचबरोबर कला ह्या दोघी सुद्धा तिथेच असतात. आता आबा म्हणत असतात, हे बघ, तू लवकर जा आणि लवकर गेलीस की सगळं काही तुला तुझ्या आवडीनुसारच सगळं काही तिथे भेटेल. त्यावरच आता हे सगळं काही या पद्धतीने होत असताना आता आबा म्हणत असतात, खरं पाहायला गेलं तर तुम्ही दोघं एकमेकांसाठी असा वेळ घालवताय ना, हे खरंच पाहून खूप जास्त मला सुद्धा आनंद होतोय. असंच आबा इथे म्हणत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही राहुल आहे तो नाश्त्यासाठी आला नव्हता, म्हणूनच आबांनी असं सांगितलेलं असतं की जो नाश्ता आहे तो इथे राहुलसाठी, तो आला नाहीये ना, तर त्याच्या खोलीमध्ये जा बरं कला, देऊन ये. आणि तेव्हाच कला म्हणत असते, हो आबा ठीक आहे, मी जाते आणि त्याच्याकरिता नाश्ता देऊन येते. आता अद्वैत तो तर गिफ्ट घेण्यासाठी लवकरच गेलेला असतो. इकडे राहुल गौरवशी बोलत असतो आणि राहुल म्हणत असतो, ठीक आहे, पुढचं जे काही स्ट्रॅटेजीज आहे ते आपल्याला भेटून लवकरच प्लॅन करावे लागतील. तेव्हा राहुल म्हणतो, ठीक आहे, मी ना तुला लवकरच भेटायला येतो. असं म्हणूनच इथे तो बोलत असतानाच आता लगेचच कला त्याच्या पाठीमागे येऊन उभी असते आणि हे सगळं काही त्याला अजिबातच माहिती नसतं. राहुल त्याचं गौरवशी व्यवस्थित बोलत असतो आणि बोलल्याच्या नंतर जेव्हाच तो पाठीमागे वळून पाहतो तर कला दरवाजापाशी उभी असते. आता कलाच्या हातामध्ये इथे नाश्त्याची प्लेट असते आणि तेव्हा ती म्हणत असते, काय मग राहुल, कोणाशी बोलत होतास? तेव्हा तो म्हणतो, हे मी तुला का सांगू मी कोणाशी बोलत होतो म्हणून. खरं तर आता राहुलला खूप मोठा शॉक लागलेला असतो. त्याला असं वाटत असतं की नाही, आता आपण पुढचा प्लॅन करणार आहोत. हे सगळं कलाने ऐकले की काय, म्हणून तो तिच्याकडे पाहतच असतो आणि तो म्हणत असतो, काय ग, सतत इथे माझ्या खोलीमध्ये काय करत असतेस आणि कशासाठी येत असतेस? आणि तेव्हाच कला म्हणत असते, अरे हे काय, तू नाश्त्यासाठी आला नाहीयेस ना, म्हणून मी इथे तुझ्याकरिता नाश्ता घेऊन आले होते. आणि तेव्हाच आता तू का बरं नाश्त्यासाठी आला नाहीस असा सुद्धा प्रश्न आहे. तेव्हाच आता राहुल म्हणत असतो, ते जरी सगळं खरं असलं तरी सुद्धा तुला एक गोष्ट इथे समजते का? आणि ती म्हणजेच की इथे तो म्हणतो, ठेवतो नाश्ता, मी आलोच, असं म्हणून तो बाहेर जात असतो. आता तो बाहेर गेल्याच्या नंतर कला म्हणत असते, हा नक्कीच कोणाशी तरी बोलत होता, पण काय बोलत होता या सुद्धा गोष्टीचा आपण इथे विचार केला पाहिजे. आता हा बाहेर गेला आहे, मग याच्या खोलीमध्ये आपल्याला काही सापडेल का असाच ती विचार करते. आणि तेव्हा राहुल इथे नाहीये त्या दिवशी आणि त्याचबरोबर ह्याचं बँकचं पासबुक किंवा आणखी काही गोष्टी जर आपल्याला सापडल्या तर बरंच काही इथे मिळेल. असं म्हणूनच आता कला
इथे राहुलची खोली शोधण्याचा प्रयत्न करत असते. ती लगेचच कपाटाकडे जाते आणि कपाटाकडे गेल्याच्या नंतर इथे ती कपाट उघडून पाहते. कपाट उघडून पाहिल्याच्या नंतर ती शोधाशोध सुरू करत असते आणि त्याआधी ती दरवाजा सुद्धा बंद केलेला असतो, जेणेकरून राहुल जरी आला तरी सुद्धा मला इथे कळेल आणि राहुल आल्याच्या नंतर मी थोडीशी अलर्ट होईल असाच विचार ती इथे करते. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, जेव्हाच आता इथे कलाने कपाट उघडलेलं असतं त्यामध्ये बरेच काही पेपर्स, बरेच काही कागद सुद्धा असतात. पण इथे जेव्हा ती हे सगळं काही उघडते आणि तिच्या हातामध्ये एक पासबुक लागतं, ते पासबुक हातामध्ये घेताच राहुल तिच्या पाठी येऊन उभा राहिलेला असतो. राहुल म्हणत असतो, काय करतेस माझ्या कपाटामध्ये? आणि तेव्हाच काय मग काही सापडते की नाही? तुला काय वाटलं मी वेडा आहे का मी, की ओरिजिनल किंवा जे तुला बँकेचं पासबुक हवंय ते इथे ठेवायला? अजिबातच नाही. अगं कला, मी तुला चांगलंच ओळखतो. तू हल्ली माझ्या खोलीमध्ये एवढं येतेस आणि एवढा माझ्यावर डाऊट घेतेस, तर मी ते बँकेचं पासबुक इथे कपाटामध्ये कसं ठेवेल? अजिबातच ठेवणार नाही. आणि तू कितीही प्रयत्न कर, काहीही कर, तुझ्या हाती काहीच लागणार नाही, समजलं? कारण मी एकही पुरावा ठेवलेला नाहीये. तुला काय वाटलं हे बँकेचं पासबुक तू घेऊन सगळ्यांना दाखवशील, पण जे तुला हवंय, जे तू शोधतेस ना, ते इथे नाहीच आहे मुळात. अरे रे रे रे, आता काय करणार आहेस तू? काहीच तर हाती लागलेलं नाहीये तुझ्या. आणि आता कसं प्रूव्ह करणार आहेस की ह्या सगळ्या गोष्टी इथे राहुलने केलेल्या आहेत? आणि आणखी एक गोष्ट तुला सांगतो, इथून पुढे उठसूट माझ्या खोलीमध्ये यायचं नाही, समजलं? कारण ही खोली माझी आहे आणि त्यामुळे इथून पुढे जर माझ्या खोलीमध्ये आलीस तर ते तुझ्यासाठी चांगलं नसणार आहे. असंच राहुल आता कलाला इकडे बोलत असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला अद्वैत हा मार्केटमध्ये निघालेला असतो. तो वाटेतच विचार करत असतो, काय करू? ह्या खरेला नेमकं काय आवडतंय? काय घेऊ हिच्यासाठी? खरंच ना, हिच्यासाठी घ्यायचं म्हणजे ना खूपच विचित्र गोष्ट आहे. हिला काय आवडेल आणि काय नाही हे तर मला कळतच नाही. पण आता काय करू, सांगू काय करू? हिला खरं पाहायला गेलं ना तर हिला फुलं खूप आवडतात. मग फुलं घेऊया का? नाही, फुलंच घेतो. मस्त, बेस्ट आयडिया. वा चालले काय? वा अद्वैत, काय ग्रेट आहेस तू, कसली भन्नाट आयडिया शोधून काढलेली आहेस. असं म्हणूनच तो आता फुलांच्या मार्केटकडे गाडी वळवत असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला रजनी आणि त्याचबरोबर कला ह्या दोघी जणी किचनमध्ये असतात आणि त्यांचं आवरत असतात. आता तेवढ्यातच इथे रोहिणी असते. रोहिणी सतत किचनकडे पाहत असते. कधी एकदाची कला इथून बाहेर पडते आणि कधी एकदाची मी तिला गायब करते, हाच विचार तिच्या डोक्यामध्ये असतो. तेवढ्यातच आबा तिला म्हणतात, काय ग रजनी, काय चाललेलं आहे? तेव्हा ती म्हणते, नाही काही नाहीये. इकडे रजनी लगेचच किचनमध्ये जाते आणि कलाला म्हणत असते, अगं कला, काय ग, तुला गिफ्ट घ्यायला जायचं होतं ना म्हणे, मग तू किचनमध्ये काय करतेस? तेव्हाच कला म्हणत असते, हो कला मॅडम, मी जाणार आहे ना गिफ्ट घ्यायला, पण आत्ताच नाही, माझं इथले सगळं काही काम आटोपलं ना मग मी जाणार आहे. तेव्हाच रोहिणी म्हणत असते, खरंच ही ना खूपच चिवट आहे बरं का, अजिबातच ऐकणारी नाहीये. आपल्याला पाहिजे तशा गोष्टी ही अजिबातच होऊ देत नाही. त्यावर रजनी म्हणत असते, वा, आज काय नवऱ्यासाठी मस्त गिफ्ट घ्यायचंय? तेव्हाच कला म्हणत असते, हो, काउन्सलरने टास्क दिलेला आहे ना म्हणूनच घ्यायचंय. पण कला, काय ग, खूपच खुश आहेस तू? आणि तेव्हाच रोहिणी म्हणत असते, हो, हिच्या ना चेहऱ्यावरचा आनंद फार काळ टिकू देणार नाहीये मी, लवकरच हिचा आनंद कसा गायब होईल याचीच मी काळजी घेणार आहे. पण तरी सुद्धा रोहिणी काही पिच्छा सोडत नाही. ती म्हणत असते, अगं पण उशीर होईल, तुला परत ऑफिसला सुद्धा जायचं असेल ना, मग तू एक काम कर ना, तू जा बरं लवकरच, का बरं उशीर करतेस? पण तेव्हा कला म्हणत असते, हो रोहिणी मॅडम, मी जाणार आहे, पण ह्या हातातलं काम माझं संपल्याशिवाय मी कुठेच नाही जाणार. असं म्हणूनच ती आता किचनमध्ये रजनीला मदत करत असते कामामध्ये. आणि त्याचबरोबर किचनमध्ये जो काही स्वयंपाक असो, त्याचबरोबर नाश्ता असो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणाची नाही पण इथे कलाची रजनीला खूप जास्त मदत होत असते. रजनी सुद्धा तिला अगदीच प्रेमळ आणि त्याचबरोबर आईसारखं समजावून सांगण्याचं काम करत असते. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला जेव्हापासूनच अद्वैतकडून इथे किंवा जेव्हापासूनच सोहमला इथे काम मिळालेलं असतं तेव्हापासूनच अनामिकाला खूप राग आलेला असतो. ती म्हणत असते, एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा ह्याला काम कसं मिळू शकतं? मी असं अजिबातच होऊ देणार नाही. याला काम मिळालेलं आहे हे मी कसं शक्य होईल? आणि त्याबरोबरच काहीतरी केलं पाहिजे म्हणून ती कपाटामध्ये त्याच्या ज्या काही ड्रॉइंग्स आहेत त्या इथे शोधण्याचं काम करते. आता खूप साऱ्या ड्रॉइंग्स असतात. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सोहम हा खूपच छान ड्रॉइंग काढत असतो. त्यातली त्यात एक ड्रॉइंग तिच्या हाती लागतं, ते म्हणजे ते ड्रॉइंग असतं काजलचं. जेव्हाच ती त्याच्याकडे आली होती आणि तेव्हाच त्याने तिचं ड्रॉइंग काढलेलं होतं आणि तिथे ड्रॉइंग घेते आणि तिथे असलेल्या टिपॉयवरती ठेवते. तेव्हाच आता सोहम फ्रेश होऊन आलेला असतो. तो ते ड्रॉइंग पाहतो आणि पाहिल्याच्या नंतर हातामध्ये घेतो. हातामध्ये घेतल्यावर आता
इथे त्याला असं वाटत असतं, म्हणजे आता किती नाही म्हटलं तरी त्या ड्रॉइंगसोबत त्याच्या काही आठवणी जोडलेल्या असतात, त्यामुळे त्याला ते क्षण सगळे काही आठवतात. आणि त्याचबरोबर काजलचं हे ड्रॉइंग खरंच कसला भारी दिसत होता तेव्हाचा गुंड्या, तो तिला गुंड्याच म्हणायचा, उलटी टोपी घालायची, त्याचबरोबर अगदी सगळा काही तिचा जो काही गेटअप आहे तो पूर्ण मुलासारखा होता. आणि तेव्हा तो ते ड्रॉइंग हातामध्ये घेतो. हातामध्ये ड्रॉइंग घेतल्याच्या नंतर हा सगळा अनामिकाचा खरं तर प्लॅन असतो त्याला उकसवण्याचा. ती लगेचच त्याच्या पाठी येऊन उभी राहते आणि म्हणत असते, काय रे, काय करत आहेस? तेव्हाच तो ते ड्रॉइंग पाहत असतो आणि पाहिल्याच्या नंतर अनामिका आता मुद्दामूनच जळफळाट करते किंवा तिला किती वाईट वाटत आहे, ती कशी खूपच गरीब आहे असं दाखवत असते. ती म्हणत असते, अरे सोहम, ह्या काजलमुळे ह्या ड्रॉइंगमुळे माझं आयुष्य सगळं खराब झालेलं आहे, माझा संसार खराब झालेला आहे, तू अजून सुद्धा तिच्याच विचारामध्ये हरवलेला आहेस. तू असं कधी मला एवढं प्रेमाने पाहिलंयस का? कधी मला एवढं जवळ घेतलंयस का? साधा तू मला हात सुद्धा आतापर्यंत कधी लावलेला नाहीयेस आणि तू एक नवरा आहेस ना, पण नवऱ्यासारखं कधी तू वागतोयस का? आणि ह्या ड्रॉइंगमुळे किंवा ह्या आठवणीमुळेच तू असा करतोयस ना. तेव्हाच आता सोहम म्हणत असतो, हे बघ अनामिका, असं काहीच नाहीये, तू असा का विचार करतेस? प्लीज जरा शांत होतेस का तू? प्लीज असं शांत हो ना, तू असा विचार करू नकोस, असंच ती इथे बोलत असतो. पण ती मात्र काहीच त्याचं ऐकून घेत नसते आणि खूप जास्त रडारड करत असते. अख्खं घर तिला डोक्यावर घ्यायचं असतं. खरं तर आता इथे तिला फक्त आणि फक्त सोहमला काम मिळालेलं असतं आणि तो कसा काहीच कामाचा नाहीये, त्याचं डिमोटिवेट कसं करायचं त्याला, ह्या सगळ्या गोष्टींचा ती इथे विचार करत असते, त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असते. आणि मुद्दामूनच इथे तिनं काजलचं नाव समोर केलेलं असतं. ती म्हणत असते, नाही, माझ्या संसाराची पूर्ण वाट लागलेली आहे, मला हे आता सहनच होत नाही, मी हे सगळं काही सहनच करणार नाही, असं म्हणूनच ह्या दोघांमध्ये वाद होत असतो. आणि हे सगळं ह्या काजलमुळे झालेलं आहे. अजून सुद्धा तू तिचाच विचार करतोयस, मग हा फोटो इथे काय करतोय? आणि तेव्हा तो म्हणतो, अगं हे फक्त ड्रॉइंग आहे आणि हे आम्ही लग्नाच्या अगोदर काढलं होतं, मग आता काही संबंध नाहीये, तू असं का करतेस? पण ती काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. तर प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला अद्वैत हा फुलाच्या मार्केटमध्ये गेलेला असतो. आता तिथे खूप सारे फुलं असतात. खरं पाहायला गेलं तर आपल्या अद्वैतला जे काही व्यावहारिक ज्ञान आहे किंवा जे काही एखाद्यांना गिफ्ट घ्यायचं असतं ते मात्र काही फारसं सुचत नसतं. आता जेव्हाच तो फुलवाल्यांसमोर जातो आणि तो म्हणत असतो, मला ना कोणाला तरी गिफ्ट द्यायचंय, तेव्हाच तो म्हणतो, पण गिफ्ट द्यायचंय पण समोरच्याला काय आवडतं हे माहिती आहे का तुम्हाला? तेव्हाच तो म्हणतो, मला ना वेगवेगळ्या पाकळ्यांचं रंगबिरंगी असं ओरिजिनल फुल हवंय. तेव्हाच ते म्हणतात, ओरिजिनल येणार नाही बरं का, पण इथे ना आर्टिफिशियल फुलं आहेत, ते आर्टिफिशियल फुलं तुम्ही घेऊ शकता का? तेव्हा तो म्हणतो, नाही 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 नाही, इथे ओरिजिनलच लागतं, असं डुप्लिकेट नकली वगैरे काही नाही चालत. आणि तेव्हा समोर निशिगंधाची फुलं असतात. अद्वैत आता म्हणत असतो, खरं तर अद्वैतला त्या फुलाचं नावच माहिती नसतं आणि कसं असतं निशिगंधाचं फुल हे सुद्धा माहिती नसतं. तो म्हणतो, मला एक गोष्ट सांगा, निशिगंधाचं फुल मिळेल का? तेव्हा तो फुलवाला दादा म्हणतो, अहो साहेब, हे काय इथेच तुमच्या समोर निशिगंधाचं फुल आहे. आणि तेव्हाच अद्वैत म्हणतो, हो का, अरे सॉरी, मग मला सांगा ना, छान असं गिफ्ट देता येईल असं फुल कुठलंय? अहो तुम्हाला, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला गिफ्ट नेमकं द्यायचं आहे कोणाला? तेव्हाच तो म्हणतो, अहो असं काय, बायकोला द्यायचं आहे ना, मग थांबा, तुमच्याच्याने काहीच होणार नाही, काय गिफ्ट द्यायचंय आणि कुठलं गिफ्ट द्यायचं ना हे मी तुम्हाला सांगतो, असं म्हणूनच आता फुलवाला त्याला मदत करत असतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा भाग एन्जॉय करा. कारण आता अनामिकाने पूर्ण घर डोक्यावर घेतलेलं असतं आणि पूर्ण घर डोक्यावर घेतल्याच्या नंतर आता जो काजलचा फोटो होता तो फोटो इथे तिने घेतलेला असतो आणि तो फोटो घेऊन ती बाहेर आलेली असते. ती म्हणत असते, नाही, हे सगळं हिच्यामुळेच झालेलं आहे. आता तर सोहम, तू हद्दच पार केलेली आहेस. तेव्हाच तो म्हणत असतो, हे बघ अनामिका, प्लीज तू माझं ऐकून तरी घे. पण अनामिका काहीच ऐकून घेत नाही. त्यावरती केरोसिन ओतते आणि केरोसिन ओतल्याच्या नंतर लगेचच माचीस घेत असते आणि तो फोटो जाळण्याचा ती इथे प्रयत्न करत असते. तेव्हाच हे सगळं काही सोहम आणि त्याबरोबर घरचे तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. कला सुद्धा आरडाओरडा करत असते, हे बघ अनामिका, प्लीज असं करू नकोस, प्लीज असं करू नकोस. पण अनामिका मात्र काहीच ऐकत नसते. तिला त्या काजलचा फोटो पूर्ण जाळायचा असतो. इथे सोहमचं खच्चीकरण करण्याचं तिला करायचं असतं आणि म्हणूनच ती एवढ्या टोकाला जाऊन पोहोचलेली असते. पण प्रेक्षकांनो, आता सोहम तो फोटो वाचवेल का हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. तर इकडे आता कला काहीच बाहेरून खरेदी न करता अद्वैतसाठी मस्त असं त्याच्या अद्याक्षराचं ये इनिशियल ती इथे स्वतःच्या हाताने विणत असते आणि खूपच सुंदर असा ती त्याच्यासाठी इथे रुमाल बनवत असते. हे सगळं काही ती तिच्या खोलीमध्ये बसून करत असते. खरं तर हे सगळं ती तिच्या जे काही बाहेरची स्टोर रूम आहे तिथे करत असते आणि तेव्हा ती तिथे एकटीच बसलेली असते. तेव्हा रोहिणी तिथे येते. रोहिणी म्हणते, मला चांगलंच माहिती आहे, हिला बंद खोलीमध्ये श्वास हिचा गुदमरतो, ही बंद खोलीमध्ये जास्त वेळ राहू शकत नाही, त्यामुळेच आता
आता कला हा तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असणार आहे असंच ती इथे म्हणते. कला मात्र तिच्या कामामध्ये व्यस्त झालेली असते. लगेचच रोहिणी दार खिडक्या पूर्ण बंद करून टाकत असते. त्या खोलीचा लाईट सुद्धा ती घालवते आणि बाहेरून कडी लावून घेत असते. आता बाहेरून कडी लावल्यामुळे कोणाच्या सहसा लक्षात येत नाही की इथे आतमध्ये कोण आहे. जेव्हा कलाला त्रास व्हायला सुरुवात होते, तिला बाहेरची हवा येत नाही आणि त्रास होतो, ती दरवाजा आपटण्याचा प्रयत्न करते. पण आता एक वेळ अशी येते की ती बेशुद्ध होऊन पडत असते. तर प्रेक्षकांनो, ह्या सगळ्या गोष्टीमधून अद्वैत तिला कसं वाचवेल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.